नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. यंदाच्या कमी पावसाच्या शक्यतेवरून कमी कालावधी असलेली पिकं घेण्याचा सल्ला दिला जातोय. त्यात प्रामुख्याने येतात मूग, उडीद, चवळी, मटकी. त्यातल्या त्यात जर आपण मुगाच्या सुधारित वाणांची निवड केली तर उत्पादनाचा धोका कमी करण्यासाठी मदत होऊ शकते. मग कोणत्या आहेत हे सुधारित वाण पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून. राहुरीच्या कडधान्य सुधार प्रकल्पातील तज्ज्ञांनी मुगाच्या एकूण 6 सुधारित वाणांची शिफारस केली आहे. एक एक करून आपण वाणांची नावं आणि माहिती जाणून घेऊयात. पहिला आहे फुले सुवर्ण. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने 2024 मध्ये प्रसारित केलेला हा वाण 62 ते 74 दिवसात म्हणजेच फक्त 2 ते 2.5 महिन्यात तयार होतो. त्यात सध्या 15 जून उजाडूनही काही भागात मान्सून आलेला नाहीये, त्यामुळे उशिरा पेरणीसाठी हा वाण योग्य ठरतो. या वाणाचे आणखी फायदे आहेत की हे वाण भुरी आणि पिवळा विषाणू या रोगासाठी मध्यम प्रतिकारक्षम आहेत. या वाणाची हेक्टरी उत्पादन क्षमता 10 ते 12 क्विंटल इतकी आहे. हा वाण विशेषतः पश्चिम महाराष्ट्रासाठी शिफारस करण्यात आलाय. दुसरा वाण आहे फुले चेतक. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने 2021 मध्ये प्रसारित केलेला फुले चेतक हा वाण 65 ते 70 दिवसात तयार होतो. याचे दाणे टपोरे हिरवे असून शेंगा लांब असतात. हा वाणही भुरी रोगासाठी प्रतिकारक्षम आहे. याचं जवळपास हेक्टरी 12 ते 15 क्विंटल उत्पादन देण्याची क्षमता आहे. हा वाण संपूर्ण महाराष्ट्रासाठी शिफारस करण्यात आलाय. यानंतर येतो उत्कर्ष. KM 11584 हा वाण 65 ते 70 दिवसात पक्व होतो. या वाणाच्या शेंगा लांब आणि दाणे टपोरे असतात. फुलोरा आणि शेंगा लागण्याच्या अवस्थेत दमट हवा असेल तर मुगावर भुरी येतो. त्यामुळे उत्कर्ष KM 11584 हा वाण भुरी रोगासाठी मध्यम प्रतिकारक्षम आहे. या वाणाची उत्पादन क्षमता 12 ते 15 क्विंटल प्रति हेक्टर इतकी मिळू शकते. चौथा आहे BM 20032. 2012 मध्ये प्रसारित झालेला हा वाण 1.5 ते 1.25 महिन्यातच तयार होतो. टपोरे दाणे, लांब शेंगा आणि भुरी रोगावरील प्रतिकार क्षमता ही त्याची वैशिष्ट्य आहेत. या वाणाची उत्पादन क्षमता हेक्टरी 12 ते 14 क्विंटल प्रति हेक्टर आहे. यानंतरचा पाचवा वाण आहे PKV AKM 4. हा वाण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलाय. हा वाणही इतर वाणांप्रमाणेच 65 ते 70 दिवसात काढणीला तयार होतो. याचे दाणे मध्यम आकाराचे असतात. याशिवाय याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या वाणांच्या पिकाची एकाच वेळी पक्वता येते. तरी साधारणतः या वाणापासून 12 ते 15 क्विंटल उत्पादन मिळू शकतं. शेवटचा आणि महत्त्वाचा वाण आहे PKV ग्रीन गोल्ड. हा वाण सुद्धा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने 2007 साली प्रसारित केला आणि हा विशेषतः विदर्भासाठीच शिफारस केलाय. हा वाण 70 ते 75 दिवसात काढणीसाठी तयार होतो. हा वाण भुरी रोगासाठी चांगला प्रतिकारक्षम आहे. तसंच या वाणाची उत्पादन क्षमता हेक्टरी 10 ते 11 क्विंटल इतकी आहे आणि हा वाण सुद्धा एकाच वेळेला काढण्यासाठी तयार होतो. या वाणांची शिफारस महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कडधान्य सुधार प्रकल्पाने केली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.